नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक विषय चर्चेला आलाय जो इतिहासाशी संबंधित आहे, रायगडाशी संबंधित आहे. रायगड तोच किल्ला जो महाराष्ट्राची शान समजला जातो, महाराष्ट्रातल्या इतिहासाचा हा एक महत्त्वाचा मानबिंदू. पण याच किल्ल्यावरील एक गोष्ट सध्या इतिहासकारांच्या, इतिहासप्रेमींच्या, इतिहास अभ्यासकांच्या आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यामध्ये सध्या त्रासदायक ठरली आणि ती म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी. ही समाधी काढून टाकण्यात यावी अशी मागणी अनेकांकडून केली जाते. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, का हा पुतळा काढून टाकावा असं म्हटलं जातंय, मागणी करण्याची कारणं नेमकी काय आहेत, का हा पुतळा तिथे नको असं अनेकांना वाटतं, याच मुद्द्यावर आपल्याला बोलायचं. आणि त्यासाठी डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहासाचे अभ्यासक आपल्यासोबत असणार आहेत आणि यासोबत इतरही अनेक महत्त्वाचे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चर्चेला सुरुवात झाली. त्याचं कारण हे होतं की संभाजीराजे छत्रपती यांनी एक पत्र लिहिलं आणि हा जो कुत्र्याचा जो पुतळा आहे तो काढण्याची मागणी केलेली आहे. याचं एक महत्त्वाचं कारण हे होतं की या पुतळ्याला पुढच्या काही वर्षांमध्ये 100 वर्ष पूर्ण होतील आणि तोपर्यंत त्याला ऐतिहासिक दर्जा मिळेल आणि म्हणूनच हा लवकरात लवकर काढून टाकण्यात यावा अशी मागणी होते. तर हा उल्लेख वाघ्या कुत्र्याचा नेमका इतिहासामध्ये आला कुठून, यावर अनेक मतमतांतर आहेत. इतिहासकारांचं त्यामध्ये एकमत नाहीये. 1905 साली ची ग गोगटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले हे एक पुस्तक लिहिलं होतं, ज्यामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आला होता. हा उल्लेख कशा अर्थानं आला होता, तर ज्याला एक दंतकथा आपण म्हणू शकतो अशा अर्थानं आला होता. या पुस्तकामध्ये श्वानानं महाराजांच्या चितेच्या अग्नीमध्ये उडी घेतल्याचा एक उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर 1915 मध्ये राम गणेश गडकरी, महाराष्ट्रामधले अत्यंत प्रसिद्ध नाटककार, यांनी एक नाटक लिहिलं होतं. राजसन्यास असं या नाटकाचं नाव होतं आणि या नाटकामध्ये समर्था घरीचे श्वान असा एक उल्लेख करण्यात आला होता. याच नाटकामध्ये या श्वानाला वाघ्या असं नावही देण्यात आलं होतं. ही वाघ्याची समाधी जी आहे ती साधारण 1926 साली बांधली गेल्याची नोंद आहे. मग त्याला आत्ता का विरोध होतोय, तर 1926 साली जर ही समाधी बांधली गेली, 1936 ला जर ही समाधी बांधली गेली असेल तर तिला आता 2036 मध्ये 100 वर्ष पूर्ण होतील. जेव्हा एखाद्या अशा वास्तूला 100 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस त्या स्मारकांना संरक्षित स्मारक असा दर्जा दिला जातो आणि 2036 ला जर संरक्षित स्मारक असा दर्जा दिला गेला तर मात्र वाघ्या कुत्र्याच्या या समाधीला अजिबात हात लावता येणार नाही असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. याबाबत इतिहासाच्या अभ्यासकांचं काय म्हणणं आहे जाणून घेण्यासाठी जाऊया. जयसिंगराव पवार आता आपल्यासोबत आहेत. पवार सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. पवार सर, आम्हाला पहिल्यांदा सांगा की हा मुद्दा नेमका काय आहे, आत्ता हा नेमका का आला. म्हणजे मी काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या अगदी बरोबर आहेत का तेही सांगा आणि तुमच्या मते आत्ताच्या काळात हा मुद्दा समोर येण्याचं नेमकं कारण काय. तर हा मुद्दा बऱ्याच वर्षापूर्वी आलेला आहे. अनेक वर्षापासून हे चालू, जवळजवळ मला असं वाटतं की 10-15 वर्ष झाले हे चालू आहे. संभाजी ब्रिगेडनं हा मुद्दा उपस्थित केला माझ्या आठवणीप्रमाणे आणि त्यांनी ते हे सुद्धा पाडलं, तो वाघ्या पुतळा त्याचा नेऊन दरीत टाकला त्याला, तरी ते शासनानं त्याला आणून परत बसवलं. काय ही बरेच वर्ष झालं हा मुद्दा आहे. तो अधूनमधून तो डोकं वर काढतो एवढंच. आणि आता संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा वर काढल्यामुळं आणि त्या दृष्टीनं तो हलवावा म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यामुळं हा परत पुन्हा वर आलेला दिसतो. पण तुम्ही तर इतिहासाचे अभ्यासक आहात, गेली अनेक वर्ष तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहात, गेली अनेक वर्ष तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या इतिहासाची अनेक पानं वाचलेली असतील, अनेक नोंदी वाचलेल्या असतील. या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठे वाघ्या कुत्र्याचा किंवा शिवाजी महाराजांच्या कुठल्या कुत्र्याचा उल्लेख आतापर्यंत आढळलाय का? नाही, कुठंच नाही. काय समकालीन साधनामध्ये म्हणजे समकालीन बखरीमध्ये, कागदपत्रामध्ये
उत्तरकालीन बखरीमध्ये 100-150 वर्षांनी लिहिलेल्या उत्तरकालीन बखरीमध्ये तर बऱ्याच दंतकथा स्वरचित बखरकरांनी आपल्या कल्पनेनं रचलेल्या कथा, हम्म. ज्याला इतिहासाचा काही आधार नाही आहे, इतिहासाचं काय असे दिलेले आहेत. पण वाघ्या तिथं पण नाही, कुठंच नाही. हा वाघ्या आला म्हणजे ही वाघ्याची जी कल्पना आहे ही एक कवी कल्पना आहे. आणि गडकरी नाटककार जे आपले आहेत, राम गणेश गडकरी, त्या गडकऱ्यांनी पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा वाघ्याला एक प्रतिष्ठित असं स्थान दिलं आपल्या नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये प्रारंभी. आणि मला वाटते ती त्याला अर्पण केलेली आहे. त्याची एकनिष्ठा, स्वामीनिष्ठा, त्यांना महाराजांच्या अग्नीमध्ये उडी टाकली आणि प्राण आपल्या स्वामीसाठी दिला वगैरे वगैरे सगळ्या. आणि मग गडकऱ्यासारख्या मोठ्या एका इतिहासकाराने असं म्हटल्यामुळं लोकांना ते खरंच वाटायला लागलं. म्हणजे ह्याचा जनक पाहिलं म्हटलं तर मग गडकरी आहेत. म्हणजे अर्थात एक प्रकारची दंतकथा रायगडच्या परिसरामध्ये असेल, नाही असं नाही आहे, परंतु ती दंतकथाच होती. त्याचं ऐतिहासिक मूल्य त्याला काही नाही किंवा त्याला लिखित पुरावा काही नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. शिवव्याख्याते प्रशांत देशमुख आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, तुम्ही इतिहासाकडे बघताना अनेकदा महाराजांकडून जी प्रेरणा मिळते त्या दृष्टिकोनातून पाहता, स्वतः तुम्ही रायगडचे आहात, त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमधले आपण असल्यामुळं ते एक प्रेम आहेच. पण हे सगळं असताना आपणही लहानपणापासून वाघ्या कुत्र्याची कथा ऐकत आलेलो आहोत. जेव्हा तुम्ही स्वतः जाता रायगडावर आणि ती समाधी पाहता, तो पुतळा पाहता, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही तर कायम इतिहासात रमत असता, इतिहासाबद्दल बोलत असता, आणि तेव्हा हा इतिहास जेव्हा समोर येतो त्यावेळेस काय वाटतं? कविता, तुम्ही आता सांगितलं की आपण लहानपणापासून वाघ्या ऐकत आलोय. एक भावनिकता म्हणून आपल्याला फार छान वाटायचं लहानपणी की राजांवर कुत्र्याचं प्रेम आहे आणि राजांच्या नंतर त्या कुत्र्यानं अग्नीत उडी घेतली. हे सगळं लहानपणीच्या भावनांना आपल्याला खूप खूप छान वाटणार आहे. पण तुम्ही आता जे मला विचारलं की तिथे रायगडावर जेव्हा तुम्ही जाता आणि जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेता आणि सोबत कुत्र्याची समाधी असते, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? गेल्या 12-15 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर मला एक सत्य कळालं की जे आता डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनीही सांगितलं की जी समकालीन साधनं त्या काळातली आहेत, म्हणजे शिवभारत कवींद्र परमानंदांनी लिहिलेलं आहे की जे सगळ्यात जास्त विश्वासार्ह, कारण राजांच्या सोबत तो होता. त्याच्यानंतरची सभासद बखर असेल किंवा इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी जी काही कागदपत्र त्यांच्या गव्हर्नरला पाठवलीत, अगदी शिवाजी राजांच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. या कुठल्याच पत्रामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख येत नाही. मग हे सत्य जेव्हा तुम्हाला ऐतिहासिक कळतं आणि मग कविता, तुम्ही जे विचारलं की तिथं दर्शनाला समाधीला गेल्यावर तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं सांगू? जेव्हा मी शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो तेव्हा मला कळतं शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन घेताना की हे ऐतिहासिक सत्य आहे, हा इतिहास आहे, हे सत्य आहे. शिवाजी राजांचा इतिहास, शिवाजी महाराज हे सत्य आहे. एका बाजूला सत्य आहे आणि दुसऱ्या बाजूला कुत्र्याच्या समाधीचं आम्ही दर्शन घेणार, तेव्हा हे ऐतिहासिक सत्य नाही तर ते असत्य आहे. म्हणजे एकीकडे आम्ही शाश्वत सत्याचं, जणू जे शिवाजी महाराज लाखो पिढ्यांना प्रेरणा देत राहतील त्या सत्याचं दर्शन घ्यायचं, त्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि लगेच असत्याच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. सत्याची तुलना असत्याबरोबर होणारच कशी? आमच्या शिवाजी राजांच्या ऐतिहासिक सत्यासमोर आणि त्या ऐतिहासिक सत्याच्या वारशाच्या समोर हे असत्य टिकणार कसं? आम्हाला आतून खेद वाटतो, खंत वाटतं की असत्याचा सत्यावर विजय होईल की काय. म्हणून या सत्याच्या जवळपास असलेलं असत्य आम्हाला बाजूला केलं पाहिजे. कारण हे बाजूला करणं म्हणजे केवळ फक्त बोला. म्हणजे तुमची स्पष्ट भावना आहे की वाघ्या कुत्र्याची समाधी ही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असता कामा नये, ती बाजूला काढली गेली पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आता आपल्या सोबत आहेत. शिंदेजी, स्वागत आहे आपलं सुद्धा या चर्चेमध्ये. आतापर्यंतच्या 2 मान्यवरांचं म्हणणं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. तुमच्या संस्थेच्या इतिहास या वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दलचा सुद्धा डॉक्टर जयसिंगराव पवारांनी सांगितला. आजच्या घडीला तुमची भूमिका काय आहे जेव्हा हा विषय पुन्हा एकदा समोर आलाय?
संतोषजी, हा प्रश्न तुमच्यासाठी होता. माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचलाय? आय थिंक संतोषजींपर्यंत माझा आवाज जात नाहीये. लक्ष्मण हाके आता आपल्या सोबत आहेत. हाके सर, नमस्कार, स्वागत आहे या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. बरं, आतापर्यंत 2 मान्यवरांची मतं या चर्चेमध्ये मला वाटतं तुम्ही जर आधी जॉईन झाला असाल तर ऐकली असाल, पण नसाल ऐकली तर मी दोघांचंही थोडक्यात सांगते. दोघांचंही थोडक्यात म्हणणं आहे की वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित जे दस्तावेज आतापर्यंत आहेत, ज्याला अधिकृत मानले जाऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाहीये आणि ही समाधी इथून हटवण्यात यावी. तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, इतिहासामध्ये अधिकारवाणीनं बोलू शकतात. डॉक्टर जयसिंगराव पवार आता बोललेले आहेत आणि त्यांचा अधिकार मी इथं मान्य करतो. इतिहासकारांचाही अधिकार इथं मी मान्य करतो. परंतु इतिहासामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवरायांची जे स्मारक उभं राहिलं किंवा समाधीचा जीर्णोद्धार केला गेला, त्यावेळी जी काही मंडळी होती, जी काही स्मारक समिती होती, त्यावेळी होळकरांनी देणगी दिली आणि मग या गोष्टीला आता 70-80 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन गेलेला आहे. मग एवढ्या कालावधीमध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की त्या लोकांचा हेतू, त्या हेतूविषयी जर इतिहास चुकीचा असेल तर ते आलाच पाहिजे पुढे, त्यात वाद असायचं कारण नाही. परंतु या गोष्टी, या सगळ्या स्मारक समितीचा हेतूवरती शंका उपस्थित करण्याचं आहे का हे? आणि याच्याही पलीकडे जाऊन संभाजी राजेंनी जे विशाळगडाच्या संदर्भात जे काही कृत्य झालं पाठीमागच्या काही दिवसामध्ये, आणि त्यानंतर मग छत्रपती शाहू महाराजांनी तिथं जाऊन परत माफी मागितली. म्हणजे त्यांना यामधून राजकारण करायचंय का? हा खरं तर इतिहासकारांचा, इतिहास तज्ञ मंडळींचा हा अधिकार असू शकतो. खरं का खोटं, पुरावे आहेत की नाही आहेत, पुरातत्व खात्यामध्ये हे सगळं मंडळ बसलं पाहिजे, त्याच्यावरती निर्णय झाला पाहिजे. पण मला असं वाटतं की असं काहीतरी एखादा राजकीय स्कोअर सेट करायचा आहे का? मग 31 मेची तारीख, 31 मेचा अल्टिमेट संभाजीराजेंनी दिला, तो 31 मेचीच तारीख त्यांनी का निवडली? आणि मग त्या दिवशी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे, तुम्ही जर या तारखेपर्यंत नाही केलं तर मग आम्ही असं करू, असं म्हणण्यामागचा उद्देश काय आहे? ही मला यांच्या हेतूविषयी शंका आहे. हे बघा, इतिहासामध्ये काय त्या गडकरींच्या नाटकामध्ये काय घडलं, काय नाही घडलं, महाराष्ट्राला माहिती आहे. मग गडकरींच्या नाटकामध्ये उल्लेख आला म्हणून आम्हाला ते नको आहे असं जर कोण म्हणत असेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. याच्यावरती तज्ञ लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. याच्यावरती महाराष्ट्र शासनानं तज्ञ लोकांची समिती गठीत केली पाहिजे आणि जे सत्य आहे ते सत्य पुढे आलं पाहिजे, असत्य आहे ते असत्य. पण याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणतो की इतिहासामधला काही घटनांचा आपल्याला ऊर्जा म्हणून, एनर्जी म्हणून, एक आपण त्याचा आदर्श म्हणून आपण तो पुढे घ्यायला हवा. आणि तो जर एनर्जी, ऊर्जा म्हणून जर काही गोष्टी जर समोर येत असतील, आपल्याला जर त्याची काही अडचण असणार नसेल, किंवा मी चुकीचं करा असंही म्हणणार नाही, जर इतिहास काही नव्यानं शोध लागत असतील, नव्यानं काही माहिती मिळत असेल आणि नव्यानं जर इतिहास प्रस्थापित होऊ पाहत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु कुणाच्या तरी राजकारणासाठी आणि महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण कलुषित करण्यासाठी जर अशा काही गोष्टींचा कोण सिलेक्टिव्ह, म्हणजे अशा काही गोष्टींचं जर सिलेक्शन करणार असेल तर त्याला आमचा विरोध असेल. बर, अगदी 3-4 मुद्द्यांमध्ये तुम्ही तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडलेलं आहे. आणि संभाजी ब्रिगेडचे शिंदे, मला वाटतं आता संतोषजी तुम्हाला माझा आवाज येतोय? हो, येतोय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. मला वाटतं लक्ष्मण हाके यांनी जे काही म्हटलं ते तुम्ही ऐकलं असेल आणि त्यांचं मागणं अगदी स्पष्ट आहे. ते असं नाही म्हणत आहेत की ते काढा किंवा ठेवा. त्यांचं म्हणणं आहे जे काय करायचं ते सरकारनं केलं पाहिजे. आपल्याकडे एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेनं एक समिती नेमावी, त्या समितीनं ठरवावं की हा पुतळा इथे असावा की नसावा, ही समाधी इथे असावं की नसावी, आणि त्यानंतर कारवाई करावी. संभाजी ब्रिगेडची ही जी मागणी आहे की हे काढूनच टाकलं पाहिजे, हे इथे असलंच नाही पाहिजे, थोडीशी सामंजस्याची भूमिका यावर घेता येणार नाही जेणेकरून ऐतिहासिक गोष्टींवरचे हे वाद टाळता येतील? सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. सगळ्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक का म्हटलं जातं शिवाजी महाराजांना? तर ते सगळ्यांचे राजे होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी जर एका अनैतिहासिक, ज्या वाघ्या कुत्र्याला कुठलाही संदर्भ नाही, आता आपण सगळे चर्चा करतोय, आदरणीय जयसिंगराव पवार सरांपेक्षा मला वाटत नाही इतिहास संशोधक या महाराष्ट्रामध्ये अधिकृत माहिती देऊ शकतील. पवार सरांनी सांगितलं, देशमुख सरांनी सांगितलं. मग जाणीवपूर्वक इतिहासामध्ये हे खोटे नाटे कुणी प्लांट केलं आणि जाणीवपूर्वक इतिहास बदनाम करण्यासाठी त्याची निर्मिती केली, या सगळ्यांचा शोध आणि बोध झाला पाहिजे. संभाजी ब्रिगेड नेहमी खऱ्या इतिहासाचं समर्थन करते.
खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणते. तर काही लोकांच्या पोटात दुखतं. वाघ्या कुत्रा असा कुणाचं जवळचं पात्र आहे, कुणाला जास्त ज्याची आवड आहे त्यांनी त्यांच्या इथं नेऊन बसवा ना. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी वाघ्या कुत्रा असणं हे प्रत्येक शिवप्रेमीला ते सहन होणार नाही. आणि एक मावळा म्हणून शिवाजी महाराजांच्या संपूर्ण विचारांवर प्रेम करणारा कुठलाही शिवप्रेमी त्याला जातीचा आणि धर्माचं लेबल लावू नका. त्यांना हा चुकीचा इतिहास मान्य होणार नाही आणि संभाजी ब्रिगेड सुद्धा ते सहन करणार नाही. आणि जर पवार सरांनी सांगितल्यासारखं पण संतोषजी तुम्हाला खरंच वाटतंय जातीचं लेबल न लावता हे सगळं होतंय? संतोषजी तुम्हाला खरंच वाटतंय जातीची लेबल न लावता हे सगळं होतंय? काही लोक सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी याला जातीची किनार देत आहेत. म्हणून मी म्हणतोय त्याला चौकटीत बघू नका. जर तो चुकीचा असेल, अनैतिक असेल तर काढून टाका ना. राजापेक्षा कुत्रा मोठा आहे का असं जर कुणाला वाटत असेल, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या विचारांमध्ये मला वाटतं गफलत आहे. ते चुकीच्या पद्धतीनं मांडतायत. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. काय गफलत जाणवते? त्यांना असं वाटतं की मग तो वाघ्या कुत्रा आहे, मग तो एका समाजाचं प्रतिनिधित्व करतो, मग त्याला आम्ही हे करतो. असं विनाकारण चुकीचं काही देण्याची गरज नाही. ते स्पष्ट सांगा. तुम्ही मगापासून इशारा करताय की जातीय तेढ निर्माण केली जाते किंवा याच्यातनं जातीयवाद केला जातोय. एका समाज वाघ्या कुत्रा हा कुठल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे? नाही. काल आदरणीय हाके साहेब आहेत, काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की वाघ्या कुत्रा जर हटवला, त्यांनी संभाजी ब्रिगेडचा निषेध केला किंवा अजून त्यांच्या मनात जे जे काय असेल त्यांनी व्यक्त केलं. पण धनगर समाजाचा आणि त्या वाघ्या कुत्र्याचा काय संबंध आहे? तुकोजी महाराजांनी मदत केली. ही मदत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी रायगडाच्या जीर्णोद्धाराला केली असेल, अजून कशाला केली असेल? उपस्थित असल्यासारखं लगेच माझा सवाल आहे ना. बरं विचारा. ठीक आहे त्याच्यावर हाकेंचा सवाल ऐकूया. बोला हाकेजी. शिंदेना माझा सवाल आहे की तृतीय तुकोजी होळकरांनी जी मदत केली, ती मदत केल्यानंतर ती समाधी तिथं तयार झाली. त्यावेळी तुकोजी महाराजांना जर हे निदर्शनास आलं असतं की हे अवमानकारक घटना आहे, तर तुकोजी होळकरांनी हे मान्य केलं असतं का? किंवा ती जी काही स्मारक समिती होती, त्या स्मारक समितीच्या हेतूवर त्यांचा हेतू इथं अवमान छत्रपती शिवरायांचा घडावा असा हेतू असेल का? 100% असेल. आवाज पोचतोय का माझा? मला आवाज हो पोहोचलाय त्यांच्यापर्यंत. ते उत्तरही देतात. हा बोला शिंदेजी बोला. मुळात आवाज डिस्कनेक्ट झाला का? महाराज तुकोजी होळकरांना जी काही माहिती दिली असेल, मला असं वाटतं की सांगायचं एक आणि करायचं एक असं सुद्धा असू शकतं. किंवा त्या पैशातून उदाहरण सांगतो शिवाजी शिंदेना पूर्ण करू देत त्यांचं बोलणं, मग येते मी हाके सर तुमच्याकडे. शिंदेजी बोला. तुम्हाला एक उदाहरणच सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर काही दिवसापूर्वी मनोहर उर्फ संभाजी भिडेंनी सोन्याच्या त्या ठिकाणी गोळा करून सोन्याचे सिंहासन करायचं म्हणून पैसे गोळा केले. काय केलं होत्या पैशाचं? केलं का त्यांनी तिथं उभा? नाही. असंच कदाचित त्यांची त्यावेळेस जर कुणी चुकीची माहिती दिली असेल किंवा ते काम समाधीसाठी काम करायचं असेल पण कुत्र्यासाठी त्या समाधीसाठी केलं असेल, सांगू शकत नाही. तसं कुठं लिखित आहे का? अजिबात नाही. पण जाणीवपूर्वक विनाकारण सामाजिक द्वेष डोळ्यासमोर ठेवून किंवा मला तर वाटतं याच्यात सरकारचं कुणी प्रतिनिधित्व करतंय का? पण असा द्वेष पण संतोषजी तुम्ही म्हणताय ते जर तसं असेल, संतोषजी तुम्ही म्हणताय ते तसं जर पूर्वग्रह दूषित असेल तर हे सगळं समोर यायला अगदी 50-1 वर्षांचा कालावधी का लागला असता? कारण आता मला जयसिंगराव नाही त्याचं कारण असं आहे की आता डॉक्टर जयसिंगराव पवारांनी सांगितलं की हा सगळा वाद जो आहे तो गेल्या 10-15 वर्षांमध्ये समोर आलेला आहे. त्या अगोदर नव्हता. नाटक 1905 ला आलं होतं, समाधी 1936 ला बांधली गेली होती. वाद मात्र आता 2025 मध्ये आपण करतोय. त्याच्या 10 वर्ष मागे गेलो तर आपण आणखीन 10 वर्षांपूर्वी 2014 ला वगैरे करत होतो असं म्हणूयात. त्याचं कारण आहे त्याला जेम्स लेन भारतात यावा लागला, त्याला भांडारकर संस्थेमध्ये यावं लागलं, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चुकीचं लिहावं लागलं आणि मग महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं की आपण जो इतिहास वाचतोय पाठ्यपुस्तकात असेल काही पुस्तकांमध्ये तो चुकीचा आहे. काही लोकांनी
पूर्वग्रह दूषीमध्ये शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज एकेरी सांगायचे, एकेरी बोलायचे, एकेरी लिहायचं. अहो, त्यांचं चारित्र्य हनन केलं, जिजाऊंची बदनामी केली. त्याच्यानंतर महाराष्ट्र वाचायला लागला, त्याच्यानंतर महाराष्ट्र बोलायला लागला, मग खऱ्या इतिहासाची मागणी करू लागला. मग खऱ्या इतिहासामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या इतिहासाची पाचर मारून ठेवली त्या ठिकाणी मग तो बोलू लागला. आता आजपर्यंत आमचा समाज इतिहासापासून, लिहिण्यापासून लांब होता. आता कुठंतरी तो चिकित्सा करायला लागला. जयसिंगराव पवार सरांसारखे असे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, साळुंखे सर आहेत, माम देशमुख सर होते, असे काही नामवंत इतिहासकार आहेत ज्यांनी आयुष्य त्याच्यामध्ये घालवलं. आणि मग हळूहळू त्यांच्या संशोधनातून खरा इतिहास पुढे यायला लागला. माझी एवढीच विनंती आहे, इतिहासाचं परत पुनर्लेखन झालं पाहिजे. इतिहासातले हे जे वाद आहेत ते मिटवले गेले पाहिजेत आणि खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे. आणि ज्यांना कुणाला इतिहासावर वाद घालायचा आहे त्याने अगोदर इतिहास वाचावा, आत्मपरीक्षण करावं, तो समजून घ्यावा आणि मग त्या ठिकाणी त्याचं समर्थन करावं, एवढंच. पवार सर, मला वाटतं ही चर्चा मागापासून तुम्ही ऐकताय. प्रशांतजी, मी तुमच्याकडे येते. पवार सर, ही चर्चा मागापासून तुम्ही ऐकताय. इतिहासाचं पुनर्लेखन करणं वगैरे म्हणणं खूप सोपं आहे, पण इतिहासाचं पुनर्लेखन करायचं असेल तर पुन्हा एकदा इतिहासातच जावं लागतं. ते वर्तमानाच्या कक्षांमध्ये राहून लिहिता येत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुद्दा माझा असा आहे की जे संतोषजींचं म्हणणं आहे की जेम्स लेन भारतामध्ये आला, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतले काही वादग्रस्त मुद्दे आले समोर, त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण झाले आणि मग वाघ्या कुत्र्याचा मुद्दा समोर आला. या सगळ्याची लिंक लावणं खरंच इतकं सोपं आहे का, सहज आहे का? त्याला दादोजी कोंडदेव सुद्धा संदर्भ आहे. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वाघ्या कुत्रा एक लिजंड होती आणि ती फार नंतर निर्माण झालेली. मी मगाशी सांगितलं की गडकऱ्यांच्या कविकल्पनेतून ही तयार झालेली आहे. त्याच्या अगोदर वाघ्या कुत्रा नव्हता आणि नंतर तो आला, तो एक लिजंड तयार झाली. तशी पन्हाळ्याच्या अवतीभोवती अनेक लिजंड्स आहेत की कमळा थोराताच्या कमळेला भेटायला गेलेला होता. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की थोराताची कमळा ही एक लिजंड होती. जे मंदिर दाखवलं जातं थोराताच्या कमळेचं ते आहे थोरातांच्या एका सरदाराचं आणि त्या सरदार त्या रणामध्ये मृत्यू पावल्यानंतर ती बाई गोडाई नावाची ती सती गेली. त्या दोघांचं ते स्मारक आहे. पण लोकांनी त्या ठिकाणी कमळं आणली, थोरात विसरले गेले. तसं इतिहासामध्ये ही घुसखोरी झालेली आहे. ती घुसखोरी आपण बाजूला काढली पाहिजे. खरं म्हणजे एवढी चर्चा होताच कामा नये, कारण वाघ्या कुत्रा आणि इतिहास याचा अजिबात संबंध नाही आहे. कशाला चर्चा करायची? आणि तुम्ही म्हणता ना की याच्यामध्ये काहीतरी असावं, राजकारण असावं, जातीवाद, मला तरी काही दिसत नाही. कदाचित काय माझ्या एकूण आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये ही गोष्ट मला अशी वाटते की याच्यामध्ये कुठं काय जातीवाद आहे, राजकारण आहे. इथं फक्त एकच गोष्ट आहे की अनैतिहासिक आहे, काय तिला ऐतिहासिक बनवू नका. अनैतिहासिक आहे ती बाजूला करा ना, आणि त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही कुणाचं. आणि हे नवीनच पुन्हा धनगर समाज हे ते, अहो काय संबंध आहे मला सांगा. होळकर नाही, राजे तुकोजीराव होळकर यांनी मदत केली म्हणजे वाघ्या कुत्र्याशी त्यांचा संबंध जोडायचा आणि परत काहीतरी आणखीन करायचं. हा खटाटोपी काही व्रात्य लोक असतात ते करतात. म्हणून ह्या लोकांच्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे. मला वाटतं की याच्यात काही राजकारण किंवा जातीयकरण आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र सरकारनं योग्य ती पावलं उचलावी आणि हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवावं. म्हणजे हे सगळं कायद्याच्या कक्षेमध्ये व्हायला पाहिजे, इतिहासाच्या कक्षेमध्ये व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. प्रशांतजी बोला. हो काय माझं तर म्हणणं आहे की मूळ कसं राहतं बघा, तिथे प्रश्न असा येतोय की शिवाजी महाराजांसाठी ज्या येसाजी, तानाजी, नेताजी, बाजी, रामजी यांनी जीवाचं समर्पण केलं आणि
हे सत्य आहे. आम्ही इतिहास वाचतो, राजांसाठी शिवा काशीद असेल, सगळे बाजीप्रभू देशपांडे असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, ही सगळी मंडळी आम्हाला कितीतरी यादी सापडेल. या सगळ्यांनी समर्पण केलं. आणि मग शिवाजी राजांच्या समाधीच्या कडेला कोण? कुत्रा, की ज्याच्यात कोणतंही ऐतिहासिक सत्य दडलेलं नाही. आणि मला काय वाटतं माहितीये का कविता, आपल्याकडे काय होतं, महाराष्ट्र अनेक जातींमध्ये विभागलेला आहे, पण आमच्या राजांनी ज्या 18 पगड जाती एकत्र केल्या आणि प्रत्येक जातीतल्या असलेल्या गुणाचा उपयोग करून स्वराज्य उभं केलं. आणि आम्ही मात्र काय करतोय की आमच्या जातीशी संबंधित कुठली गोष्ट असली, म्हणजे मी एकच जात असं म्हणत नाही, या समाजामध्ये जे जे काही घडतं, समजा मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी धनगर आहे, मी ज्या कोणत्या जातीचा आहे, मला जर असं वाटलं की हे माझ्या जातीशी काहीतरी भावनिक संबंधित आहे, तर मी त्या ठिकाणी ऐतिहासिक सत्य या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि जातीसाठी माती खाल्ली पाहिजे म्हणून मी माझ्या जातीच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करतो. मला स्वतःला असं वाटतं की केवळ फक्त वाघ्या कुत्रा आहे तेवढंच नाही, तर इतर गडांवर सुद्धा, मग विशाळगडावर असू दे किंवा इतर कुठल्याही ठिकाणी असू दे, मग ते हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, कोणतंही धार्मिक बांधकाम असू दे किंवा वैयक्तिक बांधकाम असू दे, कोणत्याही गडावरचं, ते जर त्याचा इतिहासाशी काही संबंध नसेल तर ते हटवलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी समिती नेमली जाईल, ती समिती अशा तज्ज्ञांची पाहिजे की ज्यांच्याकडे कुठल्या राजकीय रंगानं बघितलं जाणार नाही, अशी जी माणसं आहेत की ज्या माणसांकडे तटस्थपणे पाहिलं जातं. या माणसांनी सांगितलेला जो शब्द आहे तो शब्द ऐतिहासिक सत्य असेल, ते कुठल्याही राजकीय बाजूला झुकणारे नसतील, अशी विश्वास बरोबर. एक 5-6 माणसं तरी आम्ही महाराष्ट्रातून काढू शकतो की नाही शकणार आहोत. आणि जर आम्ही त्याशी 5 सुद्धा माणसं काढू शकत नसू की ज्यांचा राजकीय काही संबंध नाही, पण जे ऐतिहासिक सत्याशी जे एकरूप झालेत, ज्यांची बांधिलकी ऐतिहासिक सत्याशी आहे, अशी 5 माणसं आम्ही जर महाराष्ट्रातून शोधू शकत नसू तर आमचं हे राजकीय दुर्दैव आहे. आणि अशी 5 माणसं शोधली पाहिजेत की ज्या माणसांवर पूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे. आणि ती माणसं जे सांगतील ते सगळ्या जातीच्या आणि सगळ्या धर्मांच्या माणसांनी मानलंच पाहिजे. असं जेव्हा आम्ही काहीतरी करू तेव्हा आम्हाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही सत्याचा शोध घेत असू. आणि मग कदाचित त्यातून आपल्याला संतोष शिंदेजी आता जे देशमुखांनी सांगितलं, आता जे जयसिंगराव पवारांनी सांगितलं की इतिहासाच्या आणि कायद्याच्या कक्षेमध्ये करूयात की नेमू देत सरकारला एक समिती, येऊ देत त्याचा निर्णय आणि मग त्यानुसार करू, याला तरी तुमची मान्यता आहे की नाही, की काढायचीच आत्ता? नाही, मी आदरणीय पवार सरांची किंवा देशमुख सरांच्या भूमिकेशी 100% समर्थन करतो किंवा मान्यता त्यांची, कारण त्यांचा त्याच्यावर अभ्यास आहे. राज्याचं अधिवेशन सुरू होतं, माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर काहीतरी भूमिका घेणं अपेक्षित होतं. आम्ही काढणार असं आत्ता म्हणलं नाही, आम्ही 1 ऑगस्ट 2012ला ती गोष्ट केली होती. परंतु सरकारला विनंती आहे की सरकारने याच्यावर पावलं उचलली पाहिजेत, सरकारने भूमिका घेतली पाहिजे, सरकारने एखादी तज्ञ समिती स्थापन केली पाहिजे. सरकारने स्वतः जर आणि ते म्हणजे इतिहासाशी काही संदर्भ नाही त्याचा, तर ते काढून टाकली पाहिजे. जर कुणाला वाघ्या कुत्र्याचं स्मारक करायचंच असेल तर ते दुसरीकडे कुठे करा, आमची काय हरकत असायची गरज नाही. पण ते शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी असू नये, एवढंच साधं सरळ म्हणणं आहे. आणि जाणीवपूर्वक कथा, कादंबऱ्या, नाटकातून आजपर्यंत जो जो चुकीचा इतिहास, मग त्याचं मूळ कारण राम गणेश गडकरी असतील, त्यांच्यापासून आजपर्यंत संभाजी राजांना याच लोकांनी चुकीच्या पद्धतीनं बदनाम केलं ना. हे किती दिवस सहन करायचं? इतिहासातील वाद मिटले पाहिजेत, हेच संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे. ते वाद मिटवणं काम सरकारचं आहे, सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा असं संभाजी ब्रिगेड वारंवार म्हणजे कुठलाही सरकार असू द्या त्यांना विनंती केलेली आहे. फक्त ते त्याची दखल घेत नाही म्हणून संघर्ष करावा लागतो. लक्ष्मण हाकेजी, शेवटची कमेंट तुमची. हाकेजी, ऐकू येतोय माझा आवाज? मला बोलले? होय होय होय. नाही, मला वाटतं नाही येते. हाकेजी, पुन्हा एकदा विचारते, माझा आवाज पोहोचतोय? नाही.
पुन्हा एकदा पवार सरांकडे जाते. पवार सर, तुम्ही जरी म्हणत असलात की यामध्ये जातीचा संबंध येत नाही, तुम्ही जरी म्हणत असलात यामध्ये धर्माचा संबंध येत नाही, तर खरं आहे की तुम्ही म्हणालात ते, कारण तुम्ही इतिहासाकडे इतिहास इतक्या शुद्ध हेतून पाहता, त्याच्याकडे राजकीय हेतून पाहत नाहीत, म्हणून तुम्हाला ते दिसत नाही. पण आपली समाज व्यवस्था दुर्दैवानं आता अशी बनत चाललेली आहे की आपल्याला सगळ्याच गोष्टींना जाती आणि धर्माची लेबल चिकटवल्याशिवाय कदाचित पुढे जाता येत नाहीये. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सगळ्यांना एकत्र आणलं, स्वराज्य म्हणून एकत्र आणलं, रयत म्हणून आपल्या सगळ्यांकडे बघितलं, मगाशी प्रशांतजींनी जसं सांगितलं तसं प्रत्येक समाजातली गुण हेरून, कला हेरून त्यांनी ही चळवळ मोठी उभी केली, स्वराज्याचा पाया घालून दिला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलताना जातीपातीचं, धर्माचं राजकारण केलं जावं हे जेव्हा तुम्ही बघता, वाचता, त्यावेळेस या सगळ्यांना तुमच्या अभ्यासाच्या अनुषंगानं काय 2 ओळींचा संदेश देणार आहात? छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहे. या प्रेरणेनं, या स्थानानं आम्हा सर्व मराठ्यांना एकत्र जोडलं आणि त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. हा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की आपण एक आहोत आणि इतिहासातून चांगलं घ्यायला पाहिजे. नाही त्या गोष्टी काढून उकरून आपण जर वाद करून एकमेकाशी जर भांडत बसलो तर मूळ गोष्टी बाजूलाच राहतात. इतिहासाचं संवर्धन ते व्हायला पाहिजे, गडकोटांचं संवर्धन व्हायला पाहिजे. ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बाजूला राहतात आणि कुठं वाघ्या कुत्रा, थोराताची कमळा, अशा प्रकारचे हे जे मला अगदीच त्याच्यामध्ये असं वाटतं की याचा काहीच उपयोग नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की हे सगळं अनैतिहासिक आहे, अनैतिहासिक आहे. हा उद्योग सुद्धा अनैतिहासिक आहे. काय तेव्हा या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रानं पडू नये आणि सरकारनं याच्यामध्ये पावलं उचलावीत. काही लोकांनी सुचवलं त्याप्रमाणे तज्ज्ञांची समिती नेमावी वगैरे वगैरे. खरं म्हणजे तशी काय आवश्यकता नाही. हा सूर्यप्रकाश आहे, इतकं सत्य असताना तो सूर्यप्रकाश देतो की काय देत नाही, यासाठी समिती नेमा, अशी मागणी करण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण इतकं ते स्पष्ट आहे माझ्या मतानं. कारण आम्ही मंडळी नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, त्याला डॉक्युमेंट नाही म्हणजे त्याला पुरावा नाही, त्याला इतिहासात आम्ही स्थान देत नाही. असं असेल, तसं असेल, असं झालं तर, तसं झालं तर, या गोष्टीला इतिहासामध्ये थारा देता येत नाही. आणि ह्या कविकल्पनेला तर मुळात करता येत नाही. अनेक दंतकथा, इतिहास जेव्हा इतिहास याच या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातच नव्हे तर अनेक आता संदर्भ आहेत, ते सगळं मी घेत नाही या ठिकाणी. कोणत्याही संदर्भामध्ये समाजामध्ये वादविवाद होता कामा नये. आपण त्याच्याकडे स्वच्छ नजरेनं बघायला पाहिजे, इतिहास म्हणून बघायला पाहिजे. इतिहासाचा उपयोग आमच्यामध्ये फटाफुटी करण्यासाठी, एकमेकाच्या अंगावर जाण्यासाठी नाहीये. एकमेकाच्या गळ्यात घालून एकीनं पुढे जाण्यामध्ये, महाराष्ट्राला पुढे नेण्यामध्ये इतिहास उपयोगी ठरतो. आणि त्याच दृष्टीनं जर त्या इतिहासाकडे बघितलं तर कदाचित आपल्याला वर्तमानातली उत्तरं सापडू शकतील. पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आपल्या समोर आला तो अनेक पुस्तकांमधून आला, लिखाणामधून आला, तसाच तो अनेक कथांमधूनही आला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पुनर्लेखन व्हावं किंवा इतिहासाकडे नव्या दृष्टीनं पाहावं असं म्हणत असताना जेव्हा आधार घेतला जातो तो लिखित शब्दांचाच घेतला जातो. अनेक दंतकथा असतात, त्यांची काही अनेक रूपं दिसतात, ती आज आपल्याला नको असतील तर त्याची मागणीही करता येऊ शकते. पण त्याला लेबल जर आपण समाजाची, धर्माची, जातीची लावू लागलो तर त्याच समाजामध्ये दुही निर्माण होईल, ज्या समाजाच्या एकीचं स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं होतं. जर आजचा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीभोवती बांधल्या गेलेल्या एका कुत्र्याच्या समाधीवर विभक्त होत असेल तर मग या समाजाला एकत्र करण्याचं जे स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं कदाचित आपण ते स्वप्नच धुळीला मिळवू. जर तसं होऊ द्यायचं नसेल, महाराजांचा आदर राखायचा असेल, सन्मान राखायचा असेल आणि महाराजांनी पाहिलेलं या महाराष्ट्राचं स्वप्न पुढे न्यायचं असेल तर इतिहासाकडे इतिहासाच्या, आणि जर इतिहासातल्या काही गोष्टी नको असतील तर त्याकडे कायद्याच्याच दृष्टीतून पाहायला गेलं पाहिजे. अन्यथा या समाजामध्ये वाटे व्हायला, रेषा दुभंग व्हायला वेळ लागणार नाही. एवढी जाणीव जरी आपण या सगळ्यांनी या निमित्तानं ठेवली तरीही ती महाराष्ट्रासाठी पुरेशी आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपापली मतं स्पष्टपणे नोंदवलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.
या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.